शिमगोत्सव म्हणजे शिमगा हा होळी सणाचं दुसरा नाव आहे आणि हा शब्द शिशिरा अग्नी या संस्कृत शब्दातून आलेला आहे। या शब्दाचा अर्थ सांगायचं झालं तर नवीन आयुष्याची सुरुवात। शिमगोत्सव हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयांना ह्या सणाबद्दल माहिती आहे आणि हा सण मोस्टली कोकणातच साजरा केला जातो आणि हा 1-2 दिवसाचा सण नसून कमीत कमी 5 ते 10 दिवस साजरा केला जाणारा सण आहे आणि प्रत्येक गाव किंवा वाडी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। तर शिमगा म्हणजे काय, तर जसं आपण मुंबईमध्ये होळी दहन करतो रंगपंचमीच्या 1 दिवस अगोदर, तसंच गावाला पण होळी दहन केली जाते, रंगपंचमी साजरी केली जाते आणि त्याबरोबरच पालखी पण नाचवली जाते आणि हेच या सणाला स्पेशल बनवतं, युनिक बनवतं मुंबईच्या होळीपासून। तर मी तेजस मालक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनल मॅन्डेलिन ब्लॉग्समध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिमगोत्सव कसा साजरा केला जातो हे बघणार आहोत। आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेस पकडून आम्ही मुंबई ते संगमेश्वर आलो होतो आणि आता रात्र झाली आहे आणि आम्ही शेजारच्या वाडीमध्ये आलो होतो पालखी बघायला, कारण आज वस्तीला पालखी इकडेच राहणार आहे। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की कसं पालखी नाचवली जाते आणि कशी पालखीची पूजा केली जाते आणि जोपर्यंत पालखीची पूजा होत नाही तोपर्यंत पालखी खाली ठेवली जात नाही, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार। तर आता सुरुवातीला इकडची जी पोरं आहेत ना ती फक्त डान्स करत आहेत, जसं एक वॉर्मअप सारखं की सुरुवातीला थोडंसं एनर्जी पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी, तसंच इकडे डान्स होतो आणि तुम्ही बघू शकता की इकडे दुसरी बाजूला सगळ्या बायका आहेत जे आपल्या आरतीची थाळी घेऊन उभे आहेत, सगळे लोक पूजा करायला पालखीची। आता गावाकडची जी पोरं आहेत ती पालखी नाचवणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, ग्रुपमध्ये नाचवतील, सोलो पण नाचवतील आणि ही वर्षानुवर्षापासून चाललेली परंपरा आहे, तुम्हाला बघायला खरंच चांगलं वाटेल। पालखी नाचून झालेली आहे आणि आता सगळ्या बायका आहेत ते पालखीला ओवळणार आहेत आणि इथे सगळे पोरं नाचत आहेत आणि ही आमची वाडी नाही, आमच्या समोरची वाडी आहे। उद्या सकाळी आमच्या वाडीत पालखी येणार आहे। आता मी आमच्या बॅकसाईडच्या एरियामध्ये आहे, तर एकेकाळी हे इथे गिरणी होती, गहू वगैरे भेटायचे इकडे, तर आता ही चक्की बंद झालेली आहे आणि जस्ट मी आता सकाळी 10 वाजले सकाळचे। आज सकाळपासूनच दिवसभर पालखी नाचवली जाणार आहे आमच्या आजूबाजूच्या वाडीत आणि शेवटी संध्याकाळ झाल्यावर आमच्या वाडीत पालखी येणार आहे। तर हा पूर्ण दिवस हा आज पालखीचाच व्लॉग असणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण दिवसाचा रुटीन दाखवणार आहे की आम्ही कुठे कुठे जाणार आहे आणि काय काय करणार आहे। तर आता मी, दीपेश आणि आमचे 2 वाडीतले भाऊ आहेत ते आम्ही परत समोरच्या वाडीत चाललो आहे, कारण तिकडेच पालखी नाचवली जाते आणि तुम्ही बघू शकता की आता पावसाळ्याचा सीझन नाही आहे, बिलकुल ऊन आहे, गरम होतं आहे जास्त आणि ऊन खूप आहे आणि हे जे आम्ही जिकडे चाललो आहे ना हे आमच्याच घराच्या समोरच रान आहे आणि हा बघू शकता ना हा पर्राचा एरिया आहे, म्हणजे इकडे ना पावसाळ्यात तुम्हाला पाणी वाहताना दिसणार
आणि खूप क्लीन पाणी असतं पावसाळ्याच्या टाईमला. आता गरमी आहे, उन्हाळा आहे, म्हणून इकडे पाणी जमा नाही आहे. आणि काल रात्री पण आपण ह्याच वाडीमधून गेलो होतो, पण काळोख होता म्हणून क्लिअर दिसला नाही. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता दिवस आहे म्हणून बघू शकता की वाट जी आहे ती क्लिअर दिसते. आणि हे समोर तुम्हाला घरं पण दिसत आहेत, जे घरं आहेत ना, तर इथेच कुठच्या तरी घरामध्ये आता पालखी असणार. तिकडे पालखीची पूजा करणार लोक. असंच एक घरातून दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात, असं करून करून सगळ्या घरात एक करून एक पालखी नाचवणार आहे. आता इथे बघा कोंबडी भेटलेली आहे, पिल्लं पण आहे छोटी छोटी. तर अजून चालतोच आहे आम्ही, अजूनपर्यंत जिकडे पालखी आहे तिथे पोचलो नाही आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे आणि ह्या घरात आता पालखी जाणार आहे. आणि ह्याच्या समोरच्या घरात आता आतमध्ये पालखी दिलेली आहे. तर ते घरातले लोक आहेत ना, ते पालखीची पूजा करतात आणि असे सगळे लोक बाहेर थांबणार. पूजा झाली की ही बघा पूजा झाली आहे आणि आता पालखी एक घरातून निघून दुसऱ्या घरात प्रवेश करते. आणि सेम रुटीन हा दिवसभर असाच चालणार आहे. प्रत्येक घरात कमीत कमी 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त एक घरात एक पालखी राहणार आहे. आणि त्याच्यासोबतच म्हणजे घरचे जे आहेत ते पूजा करणार आणि बाकीचे जे लोक आहेत ना, ते लोक फक्त बसणार. आणि प्रत्येक घरात काही ना काही स्वीट डिश किंवा फ्रूट किंवा ज्यूस काही ना काही असं हे प्रत्येक जणाला खायला किंवा प्यायला भेटणार. इथे बघा, इथे तो समोरचा जो मुलगा आहे तो चिवडा देतोय. तर असं सगळ्या घरात काही ना काही खायला भेटणार आहे. तर इथे जर तुम्ही याल ना, तर तुम्हाला इकडे जेवायची गरज नाही आहे. तुम्हाला काही ना काही खायला भेटणारच. आणि गावात आल्या तर ही स्पेशालिटी असते की तुम्हाला घरी जेवण बनवायची गरजच नाही लागत. कारण कोणाच्या घरी पूजा असते, काय असतं, तर ते सगळं चालूच राहतं. आणि मला आत्ताच समजलं आहे की ह्या घरात एक नवीन कपल आहे, म्हणजे आत्ताच लग्न झालेलं कपल आहे. तर ते लोक आता पाया पडत आहेत आणि त्यांच्यासोबत एक थोडंसं डिफरंट रिच्युअल हे लोक करणार आहेत. ते मी पण पहिल्यांदाच बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो की आता ह्यांच्यासोबत काय करणार आहे. तो होळीचा सण आहे आणि जी नवीन लग्न केलेली जोडी आहे त्यांच्यासोबत आता त्यांच्यावर एक हळदी आणि कुंकू आणि सगळं पाणी आहे, हळद वगैरे चंदन वगैरे टाकून ते पाणी त्यांच्या अंगावर टाकणार आहे. तर आपण बघूयात ते कसं करणार आहे. दुपारचा वेळ आहे, कडक ऊन आहे, पण ह्या उन्हात सुद्धा ही लोक पालखी उचलून, म्हणजे हे सगळे वाडीतलीच लोक आहेत, वाडीतलीच पोरं आहेत सगळी. आणि हे भर उन्हात अशी पालखी प्रत्येकाच्या घरात घेऊन जात आहेत. खरंच खूप एफर्ट लागतात या गोष्टीला. आणि आता असंच दिवसभर पालखी जाणार आहे आणि अशी करत करत रात्री संध्याकाळी आमच्या वाडीत ही पालखी प्रवेश करेल. आणि आमच्या घरात यायला किती वेळ लागेल ते आम्हाला काहीच माहीत नाही. तर आम्हाला घरात जाऊन तयारी पण करायची आहे थोडी. मागच्या घरात आम्हाला चिवडा भेटला होता खायला आणि इथे आता सॉफ्ट ड्रिंक भेटते. तर खरंच बरं वाटलं की सॉफ्ट ड्रिंक आहे, म्हणजे थंड काहीतरी प्यायला भेटेल, कारण ऊन भरपूर आहे. तर बघा सॉफ्ट ड्रिंक आता घेऊन येईल इकडे. आणि गावचा सीन बघा यार, खरंच बरं वाटतं बघून हे सगळं. खूप टायमाने आलो आहे आणि खरंच मजा येते. तर फायनली
फायनली सॉफ्ट ड्रिंक भेटलेली आहे आणि माझाची छोटी बहीण मिजो हे आम्हाला प्यायला भेटणार आहे. गावामध्ये गावातला ब्रँड आहे फेमस मिजो ब्रँड. आता या घरात पण पालखीची पूजा झालेली आहे, तर आता दुसऱ्या घरात जाणार आहोत आम्ही. आणि प्रत्येक घरात ना 20 ते 25 मिनटं टाईम लागतोच मिनिमम, कारण पालखी कशी वर्षातून एकदाच घरात येते, तर लोक कसं टाईम घेतात, आरामात पाया पडतात, सगळं बोलतात ना चांगलेपणी ती पालखी घरात येते आणि त्याच प्रकारे ती पालखी घराच्या बाहेर पण जाते. तर हा प्रोसेस आहे आणि हा प्रोसेस खूप खरंच सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला पाहिजे आणि मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला पण एक्सपिरियन्स करवतो. तर आता ऊन खरंच खूप वाढलेलं आहे, तर मी आणि दीपेश आम्ही परत आता घराकडे चाललेलो आहे दोघं पण. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर नॉर्मल दिवसांमध्ये तुम्ही जर गावाला याल ना, तर तुम्हाला एवढी लोक गावामध्ये कधीच दिसणार नाही, कारण जेवढे पण यंग लोक आहेत ते आता सगळे लोक मुंबईला राहतात. आणि असंच काही फंक्शन असेल, शिमगा असेल किंवा पूजा असेल गावची किंवा गणपती असेल, तेव्हा सगळी जी लोकं आहेत ती गावाला येतात आणि गावाला तेवढी गर्दी दिसते. आणि असं काही सण असेल ना तरच गावामध्ये राहायची मजा येते. येताना ज्या वाटेने आम्ही आलो होतो, आता परत मी आणि दीपेश त्याच वाटेने चाललो आहे. सरळ तुम्ही बघू शकता मालपवाडी तुम्हाला दिसेल, हे समोरच आहे, जास्त लांब नाही आहे, जास्त वॉकिंग नाही करायचं. पण एवढंच आहे की ऊन आहे ना ते खूप जास्त आहे आणि गरम पण खूप जास्त होतं आणि हवा आहे ना बिलकुल बंद झालेली, म्हणजे हवा बिलकुल पण येत नाही इकडे. तर तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर आता फायनली मी घराकडे पोचलो आहे आणि घराच्या समोर एक दुकान आहे, तिकडे बसलो आहे आणि इकडे मस्त हवा येते. जेवण आमचं झालेलं आहे आणि बघा दुपारचा सीन आहे हा. समोरच रोड आहे, इथे बसून मस्त बाहेरचा सीनची मजा घ्यायची आणि हवा खायची. तर आम्ही बसलो तर इथे कुल्फीवाला आलेला आहे. कुल्फीवाला भैया यही बचा है कितना हे रे. अजून कोण खाणार का? ताईला विचार, तुम्ही खाणार? घ्या ना एक पकडा. हा घेतो. कुल्फी खातच होतो की दीप्तीने एक साप बघितलाय छोटासा, जो की दिसत नाहीये क्लिअरली, पण तुम्ही बघू शकता की इकडे झूम केला थोडा तर ह्या झाडावर मोठा आहे रे, कडीपत्त्याचं झाड आहे, त्याच्यावर तुम्हाला एक छोटासा साप दिसेल. सावलीमध्ये बसला आहे तो, मोठा आहे. आणि ही बघू शकता तुम्ही लाल परी. तर हा बस स्टॉप पण आहे आमचा, म्हणजे येता जाताना बस इकडेच थांबते आणि बसचे काहीतरी टायमिंग्स असतात आणि गावाकडच्या लोकांना ते टायमिंग्स बरोबर माहिती आहे. ते लोक त्या टाईमला बरोबर तिकडे येणार आणि बस पण टायमावर चालतात गावच्या. आणि इथे जस्ट आम्ही बसलो आहे आमच्या घराच्या मागच्या साईडला, मी दीपेश. तो फील घेतोय गावचा, वाडीचा. गावाकडची स्पेशल गोष्ट अशी आहे ना की आता समर सीझन चालू आहे, गरमी खूप आहे, पण हवा अशी चालते ना. आणि मी पण आता नानूसोबत बसलो आहे, हवा खातो आहे झाडाखाली आणि तुम्ही बघू शकता की हवा आहे ना मस्त चालते आहे. खरंच मी तुम्हाला दाखवतो, ही बघा पूर्ण झाडं हलत आहेत. तर झाडाचा इम्पॉर्टन्स तेव्हा समजतो ना जेव्हा ऊन असतं, आणि हे गावाकडे येऊनच आपल्याला समजतं, कारण मुंबईमध्ये हवा सगळीकडून ब्लॉक झालेली आहे. बघता बघता संध्याकाळ पण झाली आहे आणि थोडीफार आम्ही लाईटिंग केलेली आहे, कारण मुंबईवरून आम्ही आहे ना, आम्हाला एवढं आयडिया नव्हतं की फर्स्ट टाईम आम्ही करतो आहे, तर एवढं आयडिया नव्हती की काय काय लागेल. तर नेक्स्ट इयर जेव्हा येऊ ना तेव्हा लाईटिंग वगैरे सगळं चांगलं करू. आणि आता बघा दीप्ती आहे ना, ती रांगोळी तिने पूर्णपणे काढलेली आहे आणि ही लाईटिंग होती एक, तर ती पण आम्ही लावली आहे. अजूनपर्यंत आम्ही कोण रेडी नाही झालो आहे, तर आता आम्ही पण रेडी होऊ. आणि पालखी पण अजून वाडीमध्ये नाही आली आहे, तर आता दीप्ती आहे ना ती लक्ष्मीचे पाय काढते. हे लक्ष्मीचे पाय काढणं पण ही परंपरा आहे. प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुम्हाला असे लक्ष्मीचे पाय दिसणार. ते आपण एक कोपऱ्यापासून सुरू करतो ते घराच्या एंट्रन्सपर्यंत, हे आपण अशा प्रकारे लक्ष्मीचे पाय काढले जातात. तर ह्याच्या मागे पण काहीतरी रिझन्स आहेत, तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण आपल्या सगळ्यांना माहिती पडेल त्या गोष्टीबद्दल. आणि आता फायनली पालखी आहे ना ती वाडीमध्ये एंटर केलेली आहे आणि आम्ही पण सगळी रेडी झालेलो आहे. तर तुम्ही आवाज ऐकू शकता की पालखीचा आवाज येतो वाडीमध्येच. तर कुठच्या तरी घरात पालखी आलेली आहे वाडीमध्येच. तर मी आणि दीपेश
आम्ही दोघं पण आता रेडी झालोय फुल ट्रेडिशनल घालून. तर आता आम्ही चाललोय पालखीकडे. हो बाबू, टाटा टाटा कर, टाटा. आमच्या वाडीत सर्वात पहिले ही पालखी मोठ्या घरात गेली होती, त्याच्यानंतर ही फिरत फिरत प्रत्येकाच्या घरात जाणार आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की कशी ही पालखी आता आमच्या वाडीत फिरणार आहे. तर ज्या घरात पालखी आली मी पण आता त्याच घरात आलेलो आहे. आणि इकडे वाडीमध्ये जेवढे पण घरं आहेत ना ते सगळे आमचे नातेवाईकच आहेत. भले आम्ही एकमेकांना ओळखत नाही, बट आम्ही सगळे नातेवाईकच आहे, फॅमिलीच आहे. आणि तुम्ही बघू शकता की बाहेर बघा अशी लोक बसले आहेत, वेट करतात. पालखी घरात जाते, घरातली लोक पूजा करतात, बाहेर लोक थांबतात. पूजा झाली की पालखी घेऊन दुसऱ्या घरात जातात. तर हे असंच चालू आहे. आणि आता रात्रीचे 10:30 वाजले सध्या. आणि आताच वाडीमध्येच आहे आम्ही. प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक घरात ही पालखी जाते. चल पुढे पुढे. आणि मध्ये मध्ये आम्ही पण पालखी उचलतोय. रात्रीचे 11:15 झाले आहेत आणि हे बघू शकता की अजून फक्त 2 घरानंतर आमच्या घरात पालखी आहे. तर हे फक्त आम्ही बघतोय, वेट करतोय की कधी आमच्या घरात पालखी येईल. आणि असं करत करत खूप उशीर झालेला आहे. सकाळपासून वेट करत होतो. आणि हे बघा तुम्ही देव पण बघू शकता पालखीतले. तर फायनली आता बाजूच्या घरात पूजा चालू आहे. आणि आता आमच्या घरचे पण सगळे वेट करतात की कधी पालखी फायनली आमच्या घरी येते आणि आम्ही पण पाया पडू, जे सकाळपासून त्याचा वेट करतो. तर जस्ट एक घर बाकी. आता शैलू दादाच्या घरी आम्ही. अरे तू काय कुठं आहेस कुठं रे? गेले नाहीत ना म्हणून मी आलो ना. तर आता फायनली पालखी आमच्या घरात चाललेली आहे.
आणि आम्ही सगळे भावंडच ही पालखी उचलून घरात नेतोय. तर सर्वात प्रथम जेव्हा पालखी घरात येते तेव्हा पालखीचे जे 4 पाय ते धुतले जातात आणि घराच्या समोर पहिले आरती ओवाळली जाते, पूजा केली जाते देवाची. त्याच्यानंतरच पालखी घरात जाते. मग ती घरात गेल्यावर जोपर्यंत ती घरात नाही जात तोपर्यंत पालखी ठेवली नाही जात, ती ठेवायची नसते. एकदा घरात गेली, त्याची आरती ओवाळली की मग घरात जाऊन ती पालखी ठेवायची. त्याच्यानंतरची घरातील जेवढी पण लोक आहे, जेवढी पण माणसं आहे, मंडळी, पाहुणी मंडळी, ते सगळे एक एक करून पाया पडू शकतात. चे बाप्पा आहे. तर हे एक युनिक गोष्ट आहे ना की सगळे एवढी जण आहेत ना, ती सगळे वेट करतात. 15-20 मिनटं जेवढे पण टाईम असेल सगळे वेट करतात आपण पाया पडेल. तर हे शिकवतं आपल्याला एक परंपरेबद्दल की समोरच्या व्यक्तीचं म्हणजे आपण मुंबईमध्ये जसं करतो ना, सेल्फिश वागतो की आपल्याला फरक नाही पडत दुसरा काय करतो. तर इकडे आपल्याला एवढं शिकायला भेटतं की लोक किती केअर करतात एकमेकांबद्दल, की ते लोक एकमेकांसाठी उभे आहेत. आणि ते आपल्याला शिकायला भेटतं. तर आता सगळे आम्ही एक एक करून पाया पडतो. 3 पैसे पाहिजे आता नाही तिने याला घाल वाटतं. बस 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 याला घेतो ना. सगळ्या फॅमिली मेंबर्सचा पाय पाडून झालेला आहे आणि आता पालखी आमच्या घरातून निघते. आणि आता 12:30 वाजलेत रात्रीचे, तरी पण अजून सगळे घर कंप्लीट झालेले नाही आहे. तर आजचाच शेवटचा दिवस आहे. तर आज पूर्ण रात्र असेच पालखी या वाडीमध्ये, ह्या वाडीच्या नंतर जी समोरची वाडी आहे त्या वाडीमध्ये परत ही पालखी जाणार आहे. तर असंच करत करत पूर्ण रात्रभर हा फंक्शन, ही जी पालखी नाचवायची परंपरा आहे ती चालू असणार आहे. काल रात्री तुम्हाला पालखीचा व्लॉग आवडला असेल तर आज सकाळी, आज आमचा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही सगळे मुंबईला निघणार आहे. आमची संध्याकाळची ट्रेन आहे. तर शेवटचा दिवस आहे. तर जसं देवघरातून म्हणजे पालखी जेव्हा जाते ना, त्याच्या नेक्स्ट डे मटण खायची परंपरा असते. मटण वडे किंवा चिकन वडे आपण खातो. तर आता मी आणि दीपेश कसब्यामध्ये चाललो आहे वड्याचं पीठ घ्यायला. कसबा आमच्या घरापासून जास्त लांब नाही आहे आणि ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांना सांगतो की कसबामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं आणि तिथेच छत्रपती संभाजी महाराजाची एक स्मारक पण उभा केलेलं आहे. त्यांची एक मूर्ती आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिथेच आम्ही चाललो आहे. आणि तुम्ही गावाकडचे रस्ते बघू शकता यार, 1 नंबर रस्ते, मजा येईल तुम्हाला.
फक्त 10 मिनिट्स राईड करून आम्ही कसब्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि दीपेश आता वड्याचं पीठ घ्यायला गेलं आहे. पण त्याच्या अगोदर मी हे बघा, छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आणि टुरिस्ट लोक बघा किती आहेत इथे. किती टुरिस्ट तुम्हाला दिसणार आहे आणि टुरिस्टच्या गाड्या पण बघा. तर छावा चित्रपटामुळे ना इकडे टुरिस्टचं येणं जाणं खूप वाढलेलं आहे आणि खरंच हे बघून ना खूप चांगलं होतं. तर आपण आता निघूया घराकडे. तर घराकडे चाललो आहे. आज चिकन आणि वड्याची पार्टी होणार आहे. तर शेवटचा दिवस आहे. खूप आठवणी आहेत गावाचे, खूप मजा आली. तुम्ही जर संगमेश्वरचे व्हिडिओज माझे जुने बघितले नसतील तर प्लीज एकदा जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ इथेच संपवतो. होप करतो की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि जर चांगला वाटला असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक मराठी माणसाला जो कोकणात जाऊन शिमगा साजरा करतो. थँक्स फॉर वॉचिंग.